प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 2 ऑगस्ट 2026 रविवार. तुटलेल्या नातेसंबंधाचे परिणाम. आज तू मला या भूमीवरून हाकलून दिलेस. मी तुझ्या दर्शनापासून लपलेला राहीन. पृथ्वीवर मी पटकणारा आणि फलफुटा होईन. उत्पत्ती अध्याय 4:14. मत्सराने ग्रासलेला आणि बंधुप्रेमापासून दूर गेलेल्या काईन याने आपल्या भाऊ आबेलाचा खून केला. या पापामुळे त्याने स्वतःवर आत्मिक विनाश ओढवून घेतला. त्याच्या पापामुळे तो एकाकीपणा आणि पराईपणाने भरलेल्या जीवनाचे फटकत राहिला. आजही अनेक लोक बंधुप्रेमाचे अभाव आणि कुटुंबातील नातेसंबंधांचे महत्त्व न समजल्यामुळे अगदी किरकोळ कारणावरून कटुता आणि फूट निर्माण करतात. अशा प्रकारे ते स्वतःभोवती एकाकीपणाच्या भीती उभारतात आणि प्रेमळ सहवासातून मिळणारे आशीर्वाद गमावून बसतात. एका स्त्रीचे लग्न झाल्यानंतर तिने आपल्या पतीच्या नातेवाईकाचा कधीही आदर केला नाही. तिचा समज असा होता की जो कोणी घरी येतो तो फक्त पैसे उधार मागण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठीच येतो. त्यामुळे ती त्याच्याशी तुच्छतेने आणि अपमानास्पद वागणूक देत असे. हळूहळू सर्व नातेवाईकांनी त्यांची घरी येणे बंद केले. तिने आपल्या पतीलाही त्यांच्या कुटुंबापासून दूर केले आणि सर्व नात्याचे दरवाजे बंद केले. काही वर्षांनी ती गंभीर आजारी पडली. तिची सेवा करण्यासाठी किंवा तिला धीर देण्यासाठी कोणीही नव्हते. एकाकीपणाची वेदनेने तिचे मन विदीर्ण झाले. प्रिय देवाची लेकरांनो, बंधुप्रेम, जिव्हाळ्याचा मैत्री आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासा. भाऊ एकमताने एकत्र राहतात ते किती चांगले आणि मनोहर आहे, कारण तिथे परमेश्वराने आशीर्वादाची आज्ञा केली आहे. सदैव जीवनाची. स्तोत्रसंहिता 133 अध्याय 1 आणि 3. पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते. जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो आदारात आहे, आदारात चालतो आणि तो कुठे जात आहे हे त्याला ठाऊक नसते, कारण आदाराने त्याचे डोळे अंधलेले केले आहेत. पहिली योहान 2 अध्याय 11. बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करा. परस्परावरील प्रेम कायम राहू द्या. निष्काळजी किंवा रागाच्या शब्दांनी इतरांना दुखवू नका. त्याऐवजी समेट घडवून आणा. तुटलेली नाती पुन्हा जोडा आणि जिथे जखम झाली आहे तिथे उपचार घडवा. काहींनी केवळ आपल्या भावाशी असलेले नाते तोडले नाही तर देवाशी असलेला संबंध तोडला. तो परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर केला आणि एकाकी जीवनाची निवड केली. मी तुझ्या दर्शनापासून लपलेला राहीन. पृथ्वीवर मी पटकणारा आणि फलफुटा होईन. उत्पत्ती अध्याय 4:14. प्रत्यक्षात त्याने स्वतःवर शाप ओढवून घेतला. प्रिय देवाचे लेकरांनो, इतरांशी असलेल्या तुमचे नातेसंबंध पुनरुस्थापित करण्यासाठी आणि अधिक घट्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. त्यांनाही महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराशी असलेले तुमचे नाते कधीही तुटे देऊ नका, तर ते अधिक घनिष्ठ ठेवा. पुढील म्हणण्यासाठी वचन. काहींप्रमाणे होऊ नका, जो त्या दुष्टापासून होता आणि त्याने आपल्या भावाची वध केला. त्याने त्यांची वध केला, कारण त्यांची कृत्य
दृष्टी होती आणि त्यांचे बाबाची कृत्ये नीतिमान होती. पहिली योगना 3 अध्याय 12 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ स्तोत्रसंगीता 60 अध्याय 61 अध्याय 62 अध्याय. संध्याकाळ रोमकारस 5 अध्याय. धन्यवाद.